सकाळी लवकर दर्शन घेणार आहोत आम्ही बाप्पाचं. उद्या की सोडून आली ना म्हणून झालंय सगळं. उद्या बोलतो लुक बघा कसा करतो, बघा माणूस भाई, बघा भाई बांधील की सगळं लुकच चेंज झालं. मंडळी, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण आलो आहोत कोकणामध्ये आणि कोकणामधले फेमस बीच म्हणजे आपण आलो आहोत आरेवारे बीचवर. जो तुम्ही सगळेजण रील्समध्ये बघत असाल तो हाच तो टर्न आहे जिथे आपण आलो आहोत. अप्रतिम असा सीन आहे आणि सकाळचा सूर्यसुद्धा एकदम छान दिसत आहे. इथून तुम्हाला मी एकदा इथून व्ह्यू दाखवतो, तर पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो, नक्कीच बघायला विसरू नका. चला भेटूया व्हिडिओमध्ये. उरणवरून सकाळी निघालो होतो आम्ही, टोटल 6 जणं होतो. आपला प्रवास 350 किलोमीटरचा होता. आता आपण ऑलमोस्ट पोचलो आहोत. पण आता सगळ्यांना विचारूया भावांनो की तुम्हाला आरेवारे बीचवर येऊन कसा वाटला, कारण आपण आत्तापर्यंत फक्त मोबाईलमध्ये बघितला होता, रिअल डोळ्यांनी आत्ता बघितला. बघूया दादा, कसा वाटला आरेवारे बीच बघून? आत्तापर्यंत मोबाईलमध्येच बघितला होतास. मस्त वाटलं एकदम. काय वाटते झालं आपलं भावा, तुला काय वाटतंय? दादा कसा वाटला येऊन? एकदम अप्रतिम अनुभव आहे आणि जे काय आपण रील्समध्ये बघतो ते प्रत्यक्षात उतरल्यानंतर कसं दिसतं ते हे ज्वलंत उदाहरण आहे. नमस्कार मंडळी, तर आता आपण पोचलो आहोत. पण त्याआधी आपल्याला एक नदी दिसली तर आपण बघूया, अंघोळीसाठी बघूया. मस्त उड्या टाकू, पोहूया थोडासा. पटेल मग काय आता उड्या टाकणार? आता उड्या टाकायला लागतील. असं काय गवतंय असा, असं काय गवलं करे उड्या टाकायच्या बस. फायनली 10 तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर आता आपण पोचलो आहोत मालवणमध्ये आणि आपण रूम बुक केली होती, तिथं आलो आहोत. ही आपली गाडी आहे आणि ही आपण इथे रूम बुक केली होती. हे बघा, माझ्या पाठी बघू शकताय. हे बघा, छान रूम आहे, एकदम नवीनच आहे. पार्किंगसाठी जागा पण एकदम स्पेशियस आहे आणि ही अशी रूम आहे. एक जस्ट तुम्हाला ओव्हरव्ह्यू देतो. एकदम मस्त कॉम्बिनेशन, बीच आणि त्याच्या किनारे आपण बसलोत सगळे मित्र, सगळे बघू शकता. हे बघा सगळे कसे, नेटवर्क 0% है पण एकदम हैप्पीनेस 100%. यही तो मांगता है लाइफ में यार, और क्या चाहिए भाई साहब. आपण आलो आहोत चिवला बीचला. आता गर्दी एवढी जास्त नाही आहे. आय थिंक आज गुरुवार आहे म्हणून. पब्लिक कोण आहेत? ओळखा भाऊ कोण आहेत हे? तुम्ही बघितलं असेल, हे आहेत पाटीलजी. यांचं एक ऑफिशियल पेज आहे जो आहे पाटीलजी या नावाने. ते प्रेमाच्या कथा छोटासा पेज असे लिहितात. छान छान कथा असतात. तुम्ही एकदा जाऊन नक्की वाचा त्यांच्या कथा. फॉलो पण कर. छोटासा पेज आहे माझा. हां, फॉलो करा. चला त्याला विचारायला. फॉलोअर्सला सांगा ना. हो हो नक्की. हां, गुड मॉर्निंग, सुप्रभात मंडळी. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आज आहे दिवस दुसरा आणि आता आपण चाललो आहोत कुणकेश्वर आणि देवगड फिरायला आणि विजयदुर्ग मंदिरसुद्धा बघू. आपण रेडी झालो आहोत. ही बघा आपली गाडी. से मजबूर हो गई सामने, तेरे सामने तुझको देखूं के प्यार करूं. ये कैसे हो गया, तू मेरी हो गई, कैसे मैं एतबार करूं, प्यार करूं. आता आपण कुणकेश्वरच्या रस्त्याला आहोत आणि आपण एका ठिकाणी थांबलो आहेत. अप्रतिम दृश्य आहे, तुम्हाला दाखवतो. एक नंबर आहे बघा. या ब्रिजवरून
भारी सुंदर दिसतंय बघा, व्ह्यू बघा. तर आता आपण आहोत श्री क्षेत्र कुणकेश्वरला आणि मी सध्या आहे कुणकेश्वर मंदिरामध्ये. तुम्ही बघू शकता पाठीमागे इथे मंडप वगैरे घातला आहे, कारण महाशिवरात्रीचा तो खूप मोठा उत्सवसुद्धा असतो. आणि इथे तुम्ही बघू शकता समुद्राचा व्ह्यू जो आहे मंदिराच्या इथूनच. अप्रतिम असा व्ह्यू आहे, कारण जे बोलतात ना कोकण स्वर्ग आहे. काळापासून येथील कणकेच्या रायमध्ये वास्तव्य असलेले शंभू महादेवाची ही भूमी असलेले ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर. गावाचे नाव सुद्धा कुणकेश्वर असे पडले आहे. 11व्या शतकापासून प्रसिद्ध असलेले हे स्थान कोकणातील हे एक प्रमुख ऐतिहासिक स्थळ म्हणून मानले जाते आणि खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही सुद्धा एकदा जर आला नसाल तर नक्की भेट द्या. बघू शकता मंदिर पाठीमागे आणि जस्ट त्याच्या बाजूलाच एकदम सुंदर असा समुद्र किनारा आहे. नमः पार्वतीपते हर हर महादेव. खूप थकलो होतो, आता पिऊया थोडासा, आपला रिफ्रेशमेंट पाहिजे आपल्याला, त्यासाठी आता एक लिंबू पाणी पिऊया. हे बघा कसे आपले साहेब. संध्याकाळसाठी मिरची घ्यायची. तू नाही घेते? कैरी पण नाही. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खलीवली 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 खलीवली. मंडळी, तर आता आपण आलो आहोत देवगड किल्ल्यावर. आणि देवगड किल्ला हा सिंधुदुर्गामधील एक किल्ला आहे. हा किल्ला शिलाहार व यादव कालखंडात बांधला गेला असेही मानले जाते. जवळजवळ 12वे ते 13वे शतकातील आहे असं बहमनी व सुलतानत आणि आदिलशाही यांच्या ताब्यात गेला. सुमारे 1656 साली हा किल्ला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून आपल्या ताब्यात घेतला होता. जेव्हा मराठ्यांकडे हा किल्ला आला तेव्हा मराठ्यांनी हा सागरी संरक्षणासाठी आणि व्यापार करण्यासाठी हा किल्ला चा उपयोग होत असे. त्यानंतर याच्यावर ब्रिटिशांनी राजवट केली. एक गोष्ट अजून एक तुम्हाला नक्की दाखवायची आहे की माणसाची प्रवृत्ती कशी नीच प्रकारची असते ना. एक मिनिट तुम्हाला दाखवते. आता आपण आलो आहोत देवगड किल्ल्यावर आणि हे तुम्हाला माहिती आहे, हे आपले किल्ले जे आहेत हे आपल्यासाठी काय आहेत आणि त्याच्या बाजूलाच बघा काय आहे. अशा गोष्टी काय केल्या पाहिजे माहिती आहे, ज्यांनी केल्या ना त्यांच्या समजून जा काय बोलायचं होतं त्याला. आणि ते खरंच आहे, हे नाही झालं पाहिजे, कुठेतरी थांबायला पाहिजे. तुम्हालाही वाटत असेल नक्की कमेंटमध्ये यांना तुम्ही नक्की मेन्शन करा माणसांना. असं
नमस्कार मंडळी. तर आता आपण आलो आहोत देवगडमधील पोखरबाव गावामध्ये आणि इथे एक गणपतीचं सुंदर असं मंदिर आहे. तिथे आपण जाऊन दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊ. तर चला. ए 2:30 वाजले, भूक लागली, गाडी थांबवा लवकर. भाई साहब बहुत भूक लगा. मित्रांनो बहुत भूक लगा. आले कधीपासून गाडी चालवतो, अजून गाडी थांबवत नाही. ही बघा बाजूलाच रिव्हर, एक नंबर व्ह्यू आहे, खतरनाक. 1 मिनिट तुम्हाला दाखवतो. जबरदस्त असा व्ह्यू आहे. हॉटेल रिव्हर पॉईंट आलो आपण इथे जेवायला. जेवण पण टेस्ट करून सांगू तुम्हाला नक्कीच. मागूया आपलं मालवणी फिश स्पेशल आणि मग आपल्या कोकणी पद्धतीचं जेवण जेवलं. मस्त एकदम छान होता, भारी झालं जेवण. आता रूमवर जाणार आणि मस्त झोपणार आणि संध्याकाळी उठून मस्त की फिरायला जाऊ. चलो मिलते शाम को. बाय बाय. संध्याकाळ आणि आपण आलो आहोत चिवला बीचवर. इथं मस्तपैकी एकदम सगळे स्पोर्ट्सची ॲक्टिव्हिटी चालू आहे. तुम्हाला इव्हनिंगचा सनसेटसुद्धा दाखवतो. बघा किती सुंदर असा व्ह्यू आहे. दिवस 3रा आणि आता वाजलेत 12. एकदम सकाळी लेट उठलो आज. तर आता जेवणाची मेजवानी आपण स्वतःच बनवूया आपल्या पद्धतीने, आगरी स्टाईलने. तर त्याची आपली रेसिपी आपण तयार केलेली आहे आणि सगळे कांदे वगैरे कापून रेडी चालू आहे. आता बनवायचं आपल्याला. तर हे बघा, आता तेल टाकलं आहे. हा मस्त किलो मटण. तर बघूया आपल्या पद्धतीचा आपण बनवलेला खाऊया आज स्पेशल. आता मटण टाकायची वेळ आलेली आहे. आता हे बघा मटण मस्त की टाकलेलं आहे. ग्रेव्ही बनली आहे त्याची. मटण टाकलं आहे. त्याच्यानंतर हा आपण वाटणाचा बनवलेला आहे. वाटण झाला की मस्तपैकी एकदम त्याच्यात टाकून कडक मायला मारी. इथं उराक पण बनवलं आहे आणि आम्ही लिंबू सरबत घेत आहोत. ये लिंबू सरबत नाही, उराक आहे भाई. नवीन आइटम आहे, नवीन कुछ ड्रिंक है. ये कुछ कहना चाहेंगे उसके ऊपर? कोकणातले एक स्पेशल ड्रिंक आपण आता बनवूया, उराक. चला तू बघा.
आपण पण ट्राय करूया. एक नंबर. आणि आपल्या माणूस पण बनवणार एक नंबर. आपला मटण शिजते अजून. हा मस्त वास येते अगदी कडक. किक बसत नाही ना, लय भारी वास येते. थोडी किक बसायला पाहिजे. बसणार. एक नंबर वास येते. आला की या खायला या. नमस्कार मंडळी, गुड इव्हनिंग. तर आता आपण पोचलो आहोत राजकोट या किल्ल्यावर आणि इथून आपण जाणार आहोत बघायला. तुम्हाला समोरचा मी व्ह्यू दाखवतो. व्ह्यू बघून तुम्ही पण एकदम भारीच वाटेल. हे बघा, हे बघा महाराज. खतरनाक व्ह्यू आहे. संध्याकाळचे वाजले 7, 7:30 झालेले आहेत. अंधाराच्या टायमिंगला आलो आहे आपण. चला जाऊया पुढे बघूया. हा आहे एंट्री गेट आणि मस्त असा सजवला आहे. सेम किल्ल्याचा आकार दिलेला आहे. हा बघा, चप्पल बाहेरच काढायचेत आणि मग आपण इथून पुढे जाऊ. एकदम सुंदर असं दृश्य दिसतंय. दरबार झाला गपकार, कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. खरी गोष्ट आहे. महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज की जय. मूर्ती बघून आहे ना असं मन वाटते ना की मन भरून आलं अक्षरशः. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. हे बघा, गुड मॉर्निंग, सुप्रभात. आज आहे दिवस 4था आणि आपण आज कोकणातून निघत आहोत. तर सगळी तयारी झालेली आहे. परतीचा प्रवास आता आपण सुरू करणार आहोत. मस्त सकाळी पहाट झालेली आहे. गाडी धुवून मस्त रेडी आहे. बॅगा वगैरे भरल्यात आणि आता आपण निघूयात. जायची अजिबात इच्छा नाही आहे पण जावं लागेल. ह्याच आठवणी घेऊन परत कधीतरी पुन्हा येऊ. चला आता स्नॅक्स वगैरे करून परत निघूया. बाय. भेटा करायला सकाळी सकाळी. आणि हा आपल्या पाठीमागे बघू शकता नाश्ताचा आहे हॉटेल महाराजा. अप्रतिम नाश्ता आहे. सगळ्या वस्तू एकदम भारी आहेत. तुम्ही जर मालवणमध्ये येत आहे तर नक्की व्हिजिट करा ह्या प्लेसला. आवडेल तुम्हालाही. तर आपण आता आलो आहोत आता मालवण मार्केटमध्ये. इथे खरेदी चालू आहे पोरांची. ह्या शॉपमध्ये आलं पारकर मिठाईवाला. आणि आमचे पाटीलजी. हॅलो. आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर या ठिकाणी आणि तिथे आपण बघायला जो सरदेसाई वाडा होता तिथे जाणार आहोत. हीच ती जागा जिथे संभाजी महाराजांना अटक झाली होती. बघू शकता पाठीमागे. त्या कालचा महादेवाचं मंदिर एकदम जुन्या पद्धतीचं.
तर आता आपण पोचलो आहोत चिपळूणला. भूक लागलेली आहे, दुपारचे वाजलेत 2:30. आपण आहोत गोवा हायवेवर आणि आपण ह्या हॉटेलला थांबलेलो आहे. जाऊ इथून मग जेवलो की परत घरचा प्रवास करू. 7 वाजेपर्यंत पोचूया. हा हॉटेल आहे, हॉटेल पंजाबी धाबा. तर मंडळी आता आपण आलो आहोत परशुराम घाटातील परशुराम गावात, श्री परशुरामांच्या मंदिरामध्ये. मंदिर खूप छान आहे, एकदा तुम्हाला दाखवतो ओव्हरव्ह्यू. आता पोचलो आहोत खारपाड्याला. एकाला बाय करतो. ए भाई, झाली काय ट्रिप? ट्रिप झाली का नाही? झाली ट्रिप झाली, कशी खूप झाली? मजा आली आहे. पुढं कधी जायचा. चला बाय करा. चला बाय. Go safe. आता आम्ही पण जाऊ. आम्ही 15 मिनिटात पोचणार. फायनली वी रिच्ड आणि पोचलो आहोत आम्ही आत्ता. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.